आणि ही गर्दी आहे भाई. कैसा लग रहा है प्रणय? हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा हा जो आपला ब्लॉग असणार आहे, मी चाललो आहे मरीन ड्राईव्हला, जो आपला वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आपला T20 जो वर्ल्ड कप झाला, तर आपली इंडिया टीम आज मरीन ड्राईव्हला एक विजय रॅली आहे. तर बघूयात आपल्याला कसं काय आहे. आता मी प्रणयची वाट बघतो. आता प्रणय येईल इकडे. मी विक्रोळीला डायरेक्ट त्याला म्हटलं मी तुला भेटतो आणि इथूनच म्हटलं आपण ब्लॉगची सुरुवात करूया. तर बघूयात कसा काय माहोल असणार आहे सगळा. तर व्हिडिओला स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा. तर आपल्याला जवळून बघायला मिळाला आपल्या इंडियन क्रिकेटर्सना आणि खरंच अभिमानास्पद असा तो दिवस आहे जो आजचाही असणार आहे. आणि जेव्हा वर्ल्ड कप जिंकला तोही तब्बल मला वाटतं 11 वर्षानंतर. तर चला जास्त वेळ नका घालूयात आणि आता मी निघतोय. प्रणय येतोय, त्याची वाट बघतोय. इथेच आता मी कारने ना आलो, म्हटलं तिकडे कार पार्किंग कुठे भेटेल नाही भेटेल, त्यामुळे आज आपण आपल्या स्कूटीने आलेलो आहोत. तर चला प्रणयची वाट बघतो, तो आला की मग आपण निघणार आहोत. तर प्रणय आला आहे आणि आत्ताच त्याची वाट बघत होतो, तर तेवढ्यात प्रणय पण आला आणि चला तर आता आपण निघूयात. तर चला भेटूयात आपण आता पुढे. थोडा हवा कमी आहे टायरमध्ये, सो म्हणून इथे आम्ही थांबलो आहे. तर मे बी कुठे आहे रे आता आपण? घाटकोपर आहे, रमाबाई कॉलनी घाटकोपरच्या इथे आलो आहे. हवा भरू आणि आपण डायरेक्ट पुढेच भेटूया. जस्ट पाऊस सुरू झाला आहे यार. काय यार, जस्ट आपली राईड सुरू झाली आणि तेवढ्यात पाऊस सुरू झाला. चला ठीक आहे, जाईल. हा काय एवढा जोरात पाऊस नाही आहे, एक हलकीशी सर येऊन जाईल. आणि इथे पब्लिक फुल आपली आता हळूहळू आपल्याला दिसायला लागलेत सगळे. पाऊस पण पडतोय मस्तपैकी, थोडासा ब्लर दिसेल कॅमेरावरती, त्यामुळे टेक घेता आले नाही कारण कॅमेरावरती ड्रॉप्स येत होते, रेन ड्रॉप्स. त्यामुळे पाऊस पडला नाही पाहिजे जास्त, नाही तर यार हालत खराब होईल. तरी पण आपली मुंबईची पब्लिक बघा किती सज्ज झाली आहे आपल्या इंडिया टीमसाठी. तिथे त्यांना काँग्रॅट्स करण्यासाठी. हे आपला राणीबाग आहे आणि राणीबागेच्या इथे ट्रॅफिक फुल. मला वाटतं तेच पुढे खूप ट्रॅफिक असणार. मला वाटतं भरपूर पब्लिक असणार आहे तिकडे, भरपूर. आत्ताच इथे ट्रॅफिक सुरू झालं आहे आणि खूप ट्रॅफिक आहे. आपण आता इथे मरीन लाईन्सचा हा ब्रिज आहे, जो समोरचा स्टेशन ब्रिज, आणि इथे जबरदस्त म्हणजे पब्लिक खूप आहे. आता आपण पुढे बघूयातच. व्हिडिओला स्किप करू नका आणि पूर्ण बघा. आपल्याला आपले क्रिकेटर्स रोहित शर्मा अँड ऑल टीम्स जर जवळून बघायला मिळेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओमधून मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. हे मरीन लाईन स्टेशन आहे, इथे बघू शकता किती पब्लिक फुल क्रेझी आहे. क्राऊड बघा किती आहे. ओ माय गॉड, हा इकडे खाली इथे हा सरळ हा मरीन लाईन बीचला जातो आणि इथे क्रेज बघू शकता पब्लिकचा आपल्या फुल. अरे बाईकनी सोडतात. इथे जस्ट आता ही एंट्री चालू नव्हती केली, जी
वानखेडे स्टेडियमला जाते ती आता चालू केली आहे. आणि फायनली आता आपण चाललेलो हा रस्ता आणि तुम्ही बघू शकता किती पब्लिकचा एकदम उत्साह बघू शकता. बाय रोहित शर्मा, बाय रोहित शर्मा. आणि गर्दी बघू शकता समोर ही मरीन ड्राईव्हला. चला आता आपण तिथेच जाऊया डायरेक्ट. फायनली आपण इथे पोहोचलेलो आहोत आपला मेन प्लेसवरती. अँड पुढे बघाच आता समोर तुम्हाला दिसेल गर्दी गर्दी गर्दी. आणि ही गर्दी आहे. बाय कैसा लग रहा है प्रणय? आत्ताच व्हिडिओ बघितला असेल की काय जोश होता पब्लिकचा. अजून आलेले नाही आहेत तर आता गाडी बस येईल थोड्याच वेळात. आता एक 10-15 मिनटं लागतील. तर आपण बघूया. इकडे बघा माझ्या मागे हा इकडे क्राऊड तुम्ही बघू शकता की केवढा क्राऊड आहे. आणि आपली आपला गिरगाव चौपाटी इकडे आहे या साईडला. बट खूप छान असं आपल्याला समोर व्ह्यू बघायला मिळतो. आणि अजून आले नाही आहेत. वानखेडेमध्ये आहेत आपले सगळे जे इंडियन टीम्स आहे पूर्ण ती इथून पूर्ण यांची रॅली निघणार आहे ह्या आपल्या मरीन लाईन्सच्या या रोडवरून पूर्ण ते लोक. तर बघूयात आपण पुढे. आत्ता जस्ट आपण चर्चगेट स्टेशनला आलो आहे. काहीतरी नाश्ता करायचा आहे म्हणून बोललो चला. काहीच चालू नव्हतं तिथे तर आम्ही लोक आत्ता जस्ट नाश्ता बघूया पुढे कुठे भेटतोय काय आहे. भेटूयात आपण. खूप सफोकेशन खूप होत होतं तिथे. अजून टाईम आहे. अजून प्लेयर्स आले नाही आहेत. तर 8 वाजतील. आत्ता मे बी 6:30 झालेत. पण बघूया जरा आपण आपल्या पोटा पाण्याचं काहीतरी बघू. खूप भूक लागली आहे. एनर्जी नाही राहिली आहे.
हे वानखेडे स्टेडियम आहे. आता ते लोक स्टेडियममध्ये गेलेत. चला आता आपण निघतोय. गाड्या पूर्ण ट्रॅफिक थांबवलंय गाड्यांना ज्या जाणाऱ्या आहेत ते. खूप बेकार तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच की आपले जे क्रिकेटर्स होते जी बसमधून त्यांची मिरवणूक चालली होती, पण खूप त्याचं सांगतो चेंगराचेंगरी झाली आणि खूप बेकार होता. म्हणजे पब्लिकने तर असे पागल झाले होते ना, मी नाही सांगू शकत, कारण खूप बेकार अनुभव होता. कारण चेंगराचेंगरी खूप झाली, समजत पण नव्हता. मुली पण होत्या त्यामध्ये, एका जागी स्टेबल उभे राहतच नव्हते. तर चला आता मी निघतोय आणि खूप थकलो आहे. अगदी मसाज झाली आहे प्रॉपर. प्रणयला तर आम्ही दोघं एकत्रच होतो, पण आमच्या 2-4 पुढे मुली वगैरे आजूबाजूला होत्या. खूप थकलो आहे मित्रांनो, कारण मी मगाशीच म्हटलं की चेंगराचेंगरी खूप झाली. त्यात आपल्या भावाची चप्पल पण कुठे गायब झाली त्या चेंगराचेंगरीमध्ये. काय यार, ठीक आहे, आम्हाला बघायला भेटला. आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच बघायला. जी ओपन बस होती त्यावरती आपल्याला कोण कोण दिसला रे? बुमराह होता, विराट कोहली होता, देन हार्दिक होता, देन हे बघा आपल्या मागे इथेच विश्वकपची ॲडव्हर्टाईज. तर चला खूप थकलो आहे आणि पब्लिक खूप आहे, दिसतेच आहे आपल्या मागे. खूप खूप डेंजर पब्लिक आहेत बाबा, खूप म्हणजे बेकार. चला आता आम्ही निघतोय. आमची बाईक तिकडे पार्क केली आहे. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.